तर मराठा आंदोलकांचे हे वादळ मुंबईच्या दिशेने आता आगेकूच करते। मात्र मराठा आंदोलकांना जुन्या मुंबई पुणे हायवेवरूनच जाता येणार आहे आणि दुसरीकडे मराठा आंदोलक मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जाण्यासाठी आग्रही आहेत। मुंबईकडे जाण्यासाठी एक्सप्रेसवेची एक लेन खुली करून द्यावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। पोलिसांनी या आंदोलकांना लोणावळ्याच्या अंडा पॉइंटजवळ अडवलेले आहे। आंदोलकांनी अखेर रस्त्यावरच ठाण मांडले आणि त्यामुळे मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब आता रांगा लागलेल्या आहेत। पोलिसांनी आंदोलकांना जुन्या हायवेने जाण्याची सूचना केली आहे आणि ही सूचना धुडकावून लावत आंदोलक घोषणाबाजी करतात। आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरातून निघालेले मराठा आंदोलक समर्थक जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आणि आता आपण आहोत मुंबई पुणे हायवेवरती, जुन्या हायवेवरती। या ठिकाणी आपण पाहतोय वाहनाच्या लांब लचक अशा रांगा लागलेल्या आहेत। हजारो वाहनं जी आहेत ती आंदोलक समर्थकांची जी आहेत ती या मुंबई पुणे जुन्या हायवेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आंदोलकांची वाहनं जी थांबलेली आहेत त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला एक्सप्रेसवेने मुंबईच्या दिशेने जाऊ द्या। मात्र पोलीस त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। पोलीस त्यांची मागणी मान्य करायला तयार नाही आहेत। पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्ही जुन्या मुंबई पुणे हायवेनेच या ठिकाणून मुंबईच्या दिशेने रवाना व्हा। आणि आंदोलक त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि त्यामुळे आंदोलक जे आहेत त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये कुठलाही अजून समन्वय निघताना दिसत नाही, तोडगा निघत दिसत नाही। आणि त्यामुळे मुंबई पुणे जुन्या हायवेवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। आणि यातून आता कसा तोडगा निघतो आणि पोलीस नेमका काय मार्ग काढतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड।